मंडळी, कोकण भटकंतीमध्ये तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 5 झपाटलेल्या कथा. पहिली कथा आहे बेल. रात्रीची 1:10 झाली होती. दरवाजावर बेल वाजली. आई बाबा दोघं झोपलेले होते, म्हणून मुलाने जाऊन पीपहोलमधून बाहेर पाहिलं. बाहेर कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी दारावर चिठ्ठी लावलेली होती. मी आलो होतो, पण तुझं नाव दारावर नाही आहे. आरसा. ती रोज आरशात पाहून केस विंचरत होती. एक दिवस तिच्या लक्षात आलं, आपण तर केस विंचरायचे थांबवलेत, पण आरशातली ती केस विंचरतच आहे. ती अजूनही थांबलेली नाही. जिना. त्या वरच्या मजल्यावर कोणीच राहत नव्हतं. रोज वरच्या मजल्यावरून चालण्याचा आवाज यायचा. आज मात्र वर चालण्याचा आवाज येत नव्हता. जिन्यातून पायऱ्या खाली उतरत येण्याचा आवाज येत होता. झोका. रोज रात्री तो झोका हलत असायचा. सगळे म्हणायचे वाऱ्याने हलतो. आज अचानकच तो झोका हलायचा थांबला. त्यावर कोणीतरी बसलेलं दिसत होतं. डोळे. त्याला रोज वाटायचं 2 डोळे त्याच्याकडे बघत आहेत. शेवटी त्याने एक छुपा कॅमेरा लावला. सकाळी रेकॉर्डिंग पाहिली तेव्हा त्याला दिसलं 2 डोळे त्या कॅमेराकडे एकटक बघत होते, अजिबात पापणी न हलवता. तर मंडळी, कोकण भटकंतीच्या या झपाटलेल्या कथा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला कथा आवडल्या असतील तर लाईक करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.